नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, इथे उच्च न्यायालय मुंबई येथे जे आहे शिपाई पदाकरिता निवड प्रक्रियेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा इथे मिळत आहे। मित्रांनो, येथे जे आहे विद्यार्थ्यांची यादी आहे, शॉर्टलिस्टेड विद्यार्थ्यांची यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी याचे जे डॉक्युमेंट इथे मागवलेले आहेत मित्रांनो, त्या संबंधीची अपडेट बघा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, ज्या उमेदवारांची नावे संलग्न यादीत नोंदवली आहेत त्यांना निर्देशित केले जात आहे की त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेले छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक 29/1/2024 किंवा त्यापूर्वी प्रबंधक कार्मिक उच्च न्यायालय अपील शाखा 5वा मजला नवीन मंत्रालय इमारत GT रुग्णालय आवार व लोकमान्य टिळक मार्ग मुंबई येथे फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवाव्यात व कागदपत्रांचे जे आहे स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेले छायांकित प्रती स्पीड पोस्टाद्वारे व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळाल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत। जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशाचे पालन केले नाही तर त्याची किंवा तिची उमेदवारी प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही। आणि त्यानंतर बघा मित्रांनो, इथे महत्त्वाची सूचना बघा इथे देण्यात आलेली आहे। बघा, केवळ कागदपत्रे मागवली यावरून उमेदवारांना लेखी किंवा स्क्रीनिंग चाचणीसाठी इथे उपस्थित राहण्याचा अधिकार मिळत नाही, याबाबत उमेदवाराने इथे नोंद घ्यावी। तर बघा मित्रांनो, आणि त्यानंतर जे आहे ऑनलाईन जे उमेदवाराने या स्पीड पोस्टाद्वारे जे पाठवायची कागदपत्रे आहेत तर ते कुठली कागदपत्रे पाठवायची आहेत ते बघा इथे सविस्तरपणे इथे दिलेलं आहे यांनी। तर बघा, ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित इथे पाठवायची आहे। त्यानंतर जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला इथे पाठवायचा आहे मित्रांनो। त्यामध्ये जे आहे तुमचं जे कॉलेजची जी TC असू शकते, त्यानंतर जन्म प्रमाणपत्र असू शकते, त्यानंतर SSC चे बोर्ड सर्टिफिकेट येथे असू शकते। आणि त्यानंतर बघा पुढे शैक्षणिक पात्रता इयत्ता 7वी पासचे गुणपत्रक इथे त्यामध्ये तुम्हाला पाठवायचं आहे सेल्फ अटेस्टेड करून त्याची प्रत। आणि त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रतेची जी आहे गुणपत्रक व प्रमाणपत्र 10वी 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला इत्यादी जे आहे तुम्हाला ते त्याची झेरॉक्स पाठवायचे सेल्फ अटेस्टेड करून। त्यानंतर बघा सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट येथे पाठवायचं। जर नावात बदल झाला असेल तर नावाच्या बदलात दस्तऐवज जसे की शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाचे जारी केलेले विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी जे आहे तुम्ही इथे पाठवू शकता। तर बघा, आणि शिपाई अशा प्रकारे जे आहे एवढे डॉक्युमेंट बघा इथे यांनी महत्त्वाचे डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत। आणि त्यानंतर जे उमेदवारांची यादी बघा इथे ज्यांनी पण इथे अप्लाय केलेलं आहे शॉर्टलिस्टेड विद्यार्थ्यांची यादी बघा इथे यांनी दिलेली आहे। तर यामध्ये जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर बघा तुमचं नाव इथे आलेलं असेल। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच अशीच एक नवीन अपडेट घेऊन। धन्यवाद।